सर्वांना क्रांतिकारक जय भीम। खरं तर मनुस्मृतीच्या आधारे स्त्री स्वातंत्र्यासाठी अपात्र आहे। जन्म ते मृत्यू ती कायम कोणावर तरी अवलंबून आहे। मग पुरुष हा व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा प्रत्येक ठिकाणी स्त्रीला सपोर्ट म्हणून करण्यासाठी आहे। म्हणजे मग बचपन में कहा लोगों ने अब बच्ची है आगे जान के क्या करेगी बैठ जा चुपचाप, जवानी में कहा लोगों ने अब जवानी है आगे जान के क्या करेगी बैठ जा चुपचाप, बुढ़ापे में कहा अब बूढ़ी हो गई आगे जान के क्या करेगी बैठ जा चुपचाप। ज्या व्यवस्थेनं ज्या मनुस्मृतीनं आम्हाला कायम गप्प राहायला शिकवलं, त्याच व्यवस्थेमध्ये आज आम्ही बोलू शकलो। हे सगळं झालं ते भारतीय राज्यघटनेमुळे। मात्र हे सगळं करत असताना आज मला महत्वाचं वाटतं अण्णाभाऊ साठेंचं महिलांसाठी असणारं काम हे जगाच्या पातळीवर कुठेतरी झाकलं गेलंय का, हा मात्र आता प्रश्न आहे। म्हणजे कसं आहे, अण्णाभाऊ साठेंनी वयाच्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये अतिशय प्रतिभासंपन्न वैविध्यपूर्ण असं लेखन करून साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळेपण असं निर्माण केलं। आणि म्हणून प्रतिभावंत साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः मी अभिवादन करते। अण्णाभाऊ साठेंच्या कथा या प्रत्येकालाच भावतात। त्यांचं लेखन हे किती सुंदर आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे। त्यांच्या कथाही खूप गाजल्या। मात्र हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठेंची काही वाक्य खूप सुंदर आहेत। त्यांनी बरबाद्या कंजारी याच्या प्रस्तावनेमध्ये खूप सुंदर म्हटलंय, माझ्या जीवनावर फार निष्ठा असून मला माणूस फार आवडतात। त्यांची श्रमशक्ती महान आहे, ती जगतात, जगाला जगवतात, त्यांच्या बळावरच हे जग चालतं। त्यांची झुंज आणि त्यांचे यश यावर माझा विश्वास आहे। त्यांना विद्रूप करणं मला आवडत नाही। अण्णाभाऊ साठे माणुसकी जपणारा स्वतः संदेश इथं देणारे दिसतात। पण त्याचबरोबर फकीरामध्ये कैफियतमध्ये 1950 मध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात, प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे हे शब्द काही निरर्थक राहतील। आणि कारण म्हणजे याला एकच आहे, कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते। मला वाटतं हे वाक्य खूप सुंदर आहे। प्रतिभेला अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते म्हणजे प्रतिभाला अंधारातील आरशाप्रमाणे वाक्य पुन्हा मी सांगितलंय, त्याचं कारण एकच आहे, सत्याला जीवनाचा आधार हवा आणि जीवनाला आधार असेल तर वास्तव मांडलं पाहिजे। एकंदरीत 1940 ते 1950 चा कालखंड पाहिला तर आधुनिक मराठीचा सुवर्ण काळ आहे। आणि या कालखंडामध्ये मराठीमध्ये प्रत्येक ठिकाणी इतरांनी सुद्धा लेखन केलेलं आहे। मात्र इतरांचं लेखन आणि अण्णाभाऊ साठेंचं लेखन याच्यामध्ये काय फरक आहे? अण्णाभाऊ साठेंच्या लेखनामध्ये बहिष्कृतांमधलं विपुल ललित साहित्य निर्माण करणारे पहिले साहित्यिक असे अण्णाभाऊ साठे। त्यांच्या वाङ्मयीन चरित्राला 1944 पासून सुरुवात झाली। शाहिरीच्या प्रतिभा यांच्या सोबतच त्यांनी कथा कादंबरीची एक नवी दृष्टी आणि सृष्टी घडवू पाहिली आणि त्यांनी ते काम खूप चांगल्या पद्धतीनं केलं। अण्णाभाऊंचे साहित्य समाजातल्या तळागाळातल्या एखाद्या माणसाला सभ्यतेच्या अगदी जगण्याचा जो आग्रह धरताना दिसतात, त्यावेळेस मला भारताला स्वातंत्र्य आहे आणि इतकं सगळं काही असताना आपण माणूस आहोत, मानवतेचा संदेश देतो, पण तरी सुद्धा अण्णाभाऊंच्या कथेतल्या सगळी पात्र ही आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला माणसासारखं जगायचंय याच्यासाठी धडपडताना मला दिसतात। म्हणजे बघा, बहुजनांच्या नडल्या गेलेल्या अशा लोकांना नीतीची पताका खांद्यावर घ्यायची ही वेळ यावी आणि ही गोष्ट अमानुष अशा सुसंस्कृत सभ्य अशा संस्कृतीचा पराभव करणारीच आहे असं मला जाहीर सांगावंसं वाटतं। ज्यांना माणूस असणं किंवा माणूस होऊ नये म्हणजे का माणूस होऊ देणं नाही, यांना आपण माणूस म्हणून गृहीतच धरायचं नाही, अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना नाकारले पण दिलेलं आहे, ते सगळे माणूस होण्यासाठी, आपण माणूस आहोत असं असण्यासाठी कसा जीव पाखडतात त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या कथा आहेत। पण सभ्यतेचं मोल या कथातील पात्रांना एवढं का वाटावं, हा मात्र तुम्हा आम्हा सगळ्यांना एक आत्मपरीक्षणासाठीचा विषय आहे। आता हे आत्मपरीक्षण करण्यासाठी काही प्रश्न जर स्वतःच्या मनाला विचारले तर सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी अण्णाभाऊ साठेंच्या कथेतील प्रत्येक नायक आणि नायिकेने केलेला संघर्ष आहे। अण्णाभाऊ मुंबईत आले, ते लेखक व्हायला आले आणि असं म्हणताच येणार नाहीत, म्हणजे अण्णाभाऊ साठे आले ते स्वतःचं पोट जाळायला आले, योगायोगाने गिरणीत लागले, पण मुंबईनं त्यांना लेखक केलं हे मात्र वास्तव आहे। अण्णांनी आंबेडकरी समाजानं हृदयानं बोलवलेलं नाही हे सुद्धा आपण एक वास्तव सुद्धा सुरुवातीला समजून घेऊ। कारण बुद्ध धम्म स्वीकारलेला नाही म्हणून बौद्धांना अण्णाभाऊ साठे आपले वाटले नाहीत, पण कम्युनिस्ट असल्यानं बौद्धांना त्यांच्यासाठी फारसा आपलेपणा वाटला नाही आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचा मनानं स्वीकार केला म्हणून पुरोगामी लोकांनाही अण्णाभाऊ परके वाटले।
आता अण्णाभाऊंची ही घालमेल आणि मनातलं सगळं काही युद्ध बघायला मार्क्सवाद्यांना सुद्धा हे काही गोष्टी कळलेलं नाहीये, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. पण हे पाहायला आज वाचायला आणि सांगायला समजून मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः हयात नाही, मात्र अशा त्रिशंकू अवस्थेत अडकलेले हयातीत असताना आणि हयातीत नसताना अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांना जर आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून स्वीकारून मुक्त करायचं असेल वेगळ्या वेगळ्या या बंधनातून, तर मला वाटतं हे फक्त आणि फक्त आपण अनुयायीच करू शकतो. आणि म्हणून अनुयायांनी अभ्यासपूर्वक मांडणी करणं गरजेचं आहे. आणि ही गरज असण्यासाठीच, म्हणजे गरज असल्यामुळेच मी आजचा विषय तुमच्याकडे मांडतीये. अण्णाभाऊंच्या बऱ्यापैकी सर्व नायिका या समाजाचं जीवनाचं चटके सोसून वास्तव असा आरसा आपल्याला दाखवून अंतर्मुख करतात. स्त्री म्हणून वाट्याला आलेली अवहेलना असेल, दुःख असेल, यातना, अहीनपणा असेल, वागणूक घरच्यांकडून असेल, समाजाकडून असेल, बाहेरच्यांकडून असेल, शारीरिक मानसिक असणारा छळ असेल, आर्थिक कुचंबणा असेल, भांडवलशाहीकडून असणारं एकीकडचं शोषण असेल, माणूस म्हणून अस्तित्व शून्य गणलेल्या दीड वीट पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणारी नायिका या लढाऊ बाण्याच्या आणि अतिशय करारी, स्वाभिमानी, धैर्यशील, संयमी आणि स्वतःची निर्णय क्षमता असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या नायिका आहेत. आता अण्णाभाऊनी या स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी चित्रण करत असताना अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या आघात, चित्रा, वैजंता, फकीरा, वारणेच्या खोरात, आवडी, चंदन, चिखलातील कमळ, तारा, कुरूप, केवड्याचं कणीस, निखारा, लाडी, फुलपाखरू, रूपा, अलगूज इत्यादी अशा अनेक कादंबऱ्या आणि कथा आपल्याला परिचयाच्या आहेत. अण्णाभाऊंच्या कथा या सगळ्यांनाच आवडतात, पण मला वाटतं स्त्रीला साहित्याचा केंद्रबिंदू व तिचं जातीयतेतून होणारं शोषण मांडत असताना नायिका पारंपरिक जातीचं बंधन झुगारून देऊन मानवी समानता स्वीकारून जो संघर्ष करते ना, मग तो एक जातीविरुद्ध पण आहे आणि तो पितृसत्तेविरुद्ध सुद्धा आहे. हा सगळा संघर्ष यातली प्रत्येक नायिका आपल्याला लढताना आणि बघताना दिसते. अण्णाभाऊ साठेंची मयुरा ही कथा खूप सुंदर आहे. याच्या ही नायिका प्रधान कादंबरी आहे. याच्यामध्ये जमीनदार घराण्यातली मयुरा आहे आणि ही मयुरा चंदन नावाच्या स्वयंपाकीन असणाऱ्या मुलाशी प्रेमविवाह करते. आत्ताच्या कालखंडात सुद्धा प्रेमविवाह किती जरी म्हटलं तर ऑनर किलिंग सारख्या घटना आमच्याकडे आहेत. आणि महिलांनी जरी लग्न स्वतःचं करायचं असेल आणि जोडीदार स्वतःचा निवडला, तर आजही आमच्या कुटुंबामध्ये तितकं आमच्याकडे स्वातंत्र्य आहे का, की त्या आपल्या आई वडिलांशी आपल्या होणाऱ्या जोडीदाराच्या आवडीबद्दल किंवा मी हा निर्णय घेतला याच्याबद्दल तितकं स्पष्ट बोलू शकतील. बरं, त्यांनी जर बोलल्यानंतर आपलं कुटुंब, आपली व्यवस्था त्यांना तितका सपोर्ट करते का? नाहीतर तू निर्णय घेतलाय, तू तुझं बघ असं म्हणणारे आमच्यातले किती आहेत, हे इथं महत्वाचं आहे. दुसरं, अण्णाभाऊ साठेंनी इथे मयुरा ही अतिशय चांगल्या घराण्यातली, मात्र लग्न करत असताना जोडीदार हा विवेकी असावा आणि जोडीदार इतका विवेकी असावा की त्याचं आर्थिक स्थैर्य असेल, त्याची जात असेल, त्याची भाषा असेल, त्याचा धर्म, कोणत्याही गोष्टी इथं महत्वाच्या नाहीत. मात्र जोडीदार हा तितका विवेकी माणूस म्हणून चांगला असावा, हा विचार अण्णाभाऊ साठे या कथेतनं खूप सुंदर मांडतात. मूर्ती ही कथा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये मातंबर आसामीची एकुलती एक असणारी नीती संपन्न, अगदी अब्रूदार, घरंदार अशी स्त्री याच्यामध्ये त्यांनी रेखाटलेली आहे. याच्यामध्ये दुःख, जात आणि नाती याच्यामध्ये तिची झालेली होरपळ आपल्याला दिसते. आपल्या मनातील मुलाशी लग्न होत नाही म्हणून नवऱ्याला ती सोडचिठ्ठी देते आणि त्यानंतर कोणाच्या तरी दुसऱ्याशी लग्न करण्यापेक्षा मला हवा तो जोडीदार मिळाला नाही म्हणून मी अख्खं आयुष्य असंच काढते असं म्हणत यातली ही नायिका अख्खं आयुष्य असंच काढते. यातून शिकण्यासारखं काय आहे, तर अण्णाभाऊ साठेंनी एक स्वाभिमानी, स्वतःचा निर्णय घेणारी आणि कुटुंब आणि व्यवस्थेच्या विरुद्ध लढून सुद्धा स्वतःचा स्वाभिमान जपत आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणारी अशी नायिका आपल्याला इथं दिसते. डोळे ही स्त्री प्रधान कथा आहे. याच्यामध्ये गीता ही शिलासाठी, बापाच्या अब्रूसाठी, स्वतःच्या बदनामीतून मुक्ती मिळवण्यासाठी ज्या डोळ्यांमुळे अब्रूचं आपल्या खोबरं झालं, त्या डोळ्यांमुळं पाप वासना चालवतात त्यांनाच ती संपवते. म्हणजे एकंदरीत आपल्याकडे असं आहे की काही जगात काही झालं तर वासना वकवकलेल्या बघणारे आपल्याकडे चेहरे अनेक आहेत. अगदी उंबराच्या बाहेर काय आणि उंबराच्या आत काय, आज स्त्री किती सुरक्षित आहे हे प्रत्येकाला वास्तव माहितीये. मात्र या सगळ्यामध्ये आज आमच्याकडे समोरच्याला दोष देण्यापेक्षा कायम पिचली गेलेली ही स्त्रीच आहे आणि स्त्रीलाच दोष दिला जातो. आणि म्हणून या कथेतली नायिका डोळे स्वतःचे इतके सुंदर आहेत म्हणून ती स्वतःला यातना सहन करते, इज्जतीसाठी मरण यातना भोगते आणि हे सगळं करत असताना शिलाची पवित्रता भंग होऊ देत नाही. शील इतकं महत्वाचं, हे इतकं महत्वाचं आहे की डोळे आपले गेले तरी चालतील हे एखाद्या स्त्रीला वाटणं म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी किती टोकाची यातना ती सहन करते हे आपल्याला इथं दिसतं. जिव्हाळा ही कथा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये एका मुलाला आईच्या मायेची गरज आहे आणि एका आईच्या मायेची गरज असताना दुसवट्यावरचं लग्न होतं आणि दुसवट्यावर लग्न झालेली
जी आई येते तिची ही कथा आपल्याला याच्यामध्ये दिसते. यामध्ये आईचं आई पण दुसवट्यावर आलेल्या स्त्रीला कळणार का? ती आईचं सोंग घेईल आणि तिने लेकराला प्रेम नाही दिलं तर, असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तरं देणारी ही कथा आहे. जिव्हाळा ही कथा आईच्या मायेची सावली म्हणून सांगते, पण त्याचबरोबर आई पण उदरातून नाही तर हृदयातून असतं, असं अण्णाभाऊ साठे इथं म्हणतात. हे मला फार महत्वाचं वाटतं. आबी नावाची कथा ही या आबीचं लग्न चोराशी होतं. आता चोराशी लग्न म्हणजे एखाद्या प्रत्येक स्त्रीचं आपल्या जोडीदाराबरोबरच असणारं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न तुटतं. त्यावेळेस मात्र आबी एक तर चोराशी लग्न झाल्यानंतरची तिची अवस्था काय असेल, ही अवस्था प्रत्येकाला आपल्याला समजण्यासारखी आहे. कारण कुठलीच मुलगी आपला नवरा चोर असावा, असं गृहीत करून कधीच लग्नाच्या उंबरठ्यावर उभं राहत नाही. मात्र आता हिरकणीची गारगोटी होणार नाही म्हणून ही आबी बंड करते. देवाच्या पायरीवर उभं राहून खोट्या शपथा घेणाऱ्या आणि आबीच्या जीवनाशी माती करू पाहणाऱ्या नवऱ्याच्या म्हणजेच बक्याच्या ती डोक्यात देवाची पायरी उचलून घालून बदनामी करू पाहणाऱ्याच्या भेजाचा चेंदामेंदा करणारी आपल्याकडे इथेही दिसते. म्हणजे स्वतःची अब्रू वाचवणारी नायिका हे कृत्य केवळ इब्रतीसाठी करते, इज्जतीसाठी करते. मला इथं सांगण्याचं तात्पर्य काय? अण्णाभाऊ साठेंच्या कथेतल्या नायिका या अगदी गोऱ्या, गुमगुमीत अशा खूप छान त्यांना सधन सगळं मिळालेलं आहे अशा अजिबात नाहीयेत. ज्या व्यवस्थेनं टाकलेल्या आहेत किंवा व्यवस्थेमध्ये ज्यांना काय यांचं आयुष्य वेगळं आहे, पठडीतलं बाहेरचं आहे म्हणून ज्यांना टाकलं गेलं, अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या कथेतले नायक आणि नायिका या मात्र व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून लढताना दिसतात. खरे नायक व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन लढणार आहेत, हे मात्र अण्णाभाऊ साठेनं वेळोवेळी सांगितलं. सोन्याचा मणी ही कथा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये बना महारीन नावाची आहे आणि ही बना महारीन आयुष्यभर जगताना अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जगते, प्रचंड हलाखीत जगते. पण ही जगत असताना हेळसांड स्वतःची होऊ नये म्हणून बचत करते. मात्र मेल्यानंतर एक प्रथा आहे की मेल्यानंतर आपल्या तोंडामध्ये सोन्याचा मणी ठेवावा. हा सोन्याचा मणी ठेवावा म्हणून ती जिवंत असताना काटकसर करते आणि तो मेल्यानंतरचा तोंडात मणी ठेवण्यासाठी तिची असणारी होळपर किंवा तिचा जो घुसमट किंवा तिची जी केलेली त्यागाची भूमिका, जगण्याची पद्धत हे सगळं अतिशय केविलवाणी अंगावर येणार आहे. प्रथा आणि समाजातल्या रूढी, चालीरीती किती महत्वाच्या आहेत की मेल्यानंतर सोन्याचा मणी तोंडात असावा, पण जिवंत असताना 2 घास सुद्धा चांगले खायला मिळत नाही. हे मात्र इथं विरोधाभासाचं जगणं, प्रथेच्या विरुद्ध एखाद्या स्त्रीचं स्वप्न आपल्याला इथं पाहायला मिळतं. माहेरची वाट याच्यामध्ये स्त्रीच्या सामाजिक, मानसिक, कौटुंबिक जीवनाची होणारी हेळसांड याच्यामध्ये चंद्रा या नायिकेमध्ये आपल्याला दिसते. दुःख इतकं सुंदर मांडलेलं आहे की त्या दुःखाचा सुद्धा हेवा करावा आणि माहेरची वाट हे करत असताना वास्तवात कशी बंड करते माहेरच्या वाट या कथेमधलं स्त्री ही आपल्याला लक्षात येते. लाडी ही कथा सासरहून वारंवार महिला माहेरी येत असते आणि तिला अद्दल घडणारी एक कथा आहे की सारखंच माहेरी आहे तर सासरी न नांदता, सासरी न लक्ष देता आपल्या माहेराकडे किती लक्ष दिलं पाहिजे याला पण मर्यादा आहेत आणि तसं केल्यानं सासर आपलं किती डिस्टर्ब होतं याची जाणीव सुद्धा तिला करून देणं गरजेचं आहे. त्याचं वास्तव इथं मांडलेलं आहे. वाईट वृत्तीचं वर्णन करत असताना स्त्रीचे दुर्गुण सुद्धा अण्णाभाऊंनी इथे मांडलेले आहेत. म्हणजे स्त्री ही स्त्री आहे तर तिला कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर, तिला थोडं झुकतं माप दिलं पाहिजे वगैरे असं काही अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आपल्याला इथे दिसत नाही. आग नावाची कथा खूप सुंदर आहे. राजा हा घातानं हौसा नावाच्या महिलेला घरात बोलवतो आणि बोलवून तिचा घात करतो, तिला मिठी मारतो. आता मिठी मारल्यानंतर नवऱ्याला ती सांगते की मी तुळशीवाणी निर्मळ आहे, मी तुळशीवाणी निर्मळ आहे, पण मला फक्त त्याच्या हाताचा बाट लागलाय. आता तुम्ही मला हवं ते करा, मी तयार आहे. आता हे ज्या वेळेस ती सांगते त्यावेळेस बघा हौसाच्या भरल्या संसारात आग लागते. आत्ताच्या कालखंडात अशा कितीतरी महिला असतील की ज्यांना परका पुरुष वाईट नजरेनं बघतो आणि ती नवऱ्याला जेव्हा सांगते त्यावेळेस नवऱ्यानं तिच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित आहे. मात्र तुझ्यातच काहीतरी असेल, त्यानं काहीतरी तुझ्याकडे पाहिलं आणि त्यानं काहीतरी नंतर केलं, याच्या आधी तुझ्या पण मनात काहीतरी पाप असल्याशिवाय किंवा तू काहीतरी त्याला उत्तर दिल्याशिवाय असं होणार नाही असं म्हणून आपल्याच घरातल्या महिलेला डॉमिनेट करणारे आणि तिलाच रस्ता बदल सांगणारे असे अनेक पुरुष आहेत. मात्र समोरच्याच्या वासनांतर नजरेसाठी किंवा त्याच्याकडे पाप आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारे आमच्याकडे फार कमी आहेत. आणि हे जे कमी आहेत त्यांना ही कथा आग नावाची प्रचंड उत्तर छान देताना दिसते या व्यवस्थेमध्ये. कारण हौसाच्या भरल्या संसारात आग लावणाऱ्या राजा ठोंबऱ्याच्या घराला ती आग लावते आणि दुसऱ्याच्या घराला आग लावणाऱ्याचं घर आणि संसार कधीच चांगला होत नाही हे मात्र स्वतःच्या कृतीतनं ती मांडते. या वृत्तीतनं ही वृत्ती जळून खाक करण्याचा एक संदेश देणारी ही स्त्री प्रधान अतिशय शीलवान कथा आपल्याला इथं पाहायला मिळते. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामधली चित्रा नावाची कथा ही सगळ्यांना परिचित आहे. शरीर विक्रिय करणाऱ्या व्यवसायात फसल्या गेल्यानं निष्पाप स्त्रियांचा बळी कसा जातो हे या कादंबरीमधून पाहायला मिळतं.
चित्रात जगण्यासाठी धडपडतेच, तिचा संघर्ष करते, मात्र तिची धडपड इतकी लक्षणीय आहे की समाजामधल्या तिच्यासारख्या दुसऱ्या स्त्रियांना सुद्धा प्रवाहात आणण्यासाठी ही चित्रा प्रचंड कष्ट करते आणि काम करून आपल्याला संदेश देते. आता आजच्या समस्त स्त्रियांना ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे, कारण अण्णाभाऊ केवळ स्त्री हे उपभोगाचं साधन नाहीये, तर पुरुष जीवनातील त्यांची जीवन साथी असते आणि तिची मनोधारणा किती महत्वाची आहे. शिवाय नुसत्या स्त्रीचं शरीराचं वर्णन अण्णाभाऊ साठे कुठल्या कथेमध्ये करत नाही, तर स्त्रीच्या मनाच्या सौंदर्यावर हळुवारपणे स्पर्श करत तिचं मन आणि तिचं अस्तित्व, तिची निर्णय क्षमता याला किती व्हॅल्यू आहे हे मात्र अण्णाभाऊ साठे इथं आपल्याला सांगताना दिसतात. तमाशा हा सगळ्यांना आवडतो आणि तमाशा हा लोककलेचा प्रकार आपण किती आदरानं पाहिला पाहिजे. मात्र आजही आमच्याकडे वर्तमान परिस्थितीमध्ये तमाशाकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं आणि ज्या कलावंतनी आहेत तमाशाच्या त्यांच्याकडे आपण कोणत्या नजरेनं किंवा या समाजातल्या वेगळ्याच आहेत महिला असं सर्रासपणे कमेंट करताना दिसतो. मात्र ती लोककला जपत असताना ती कोणाची तरी लेक आहे, कोणाची तरी बहीण आहे आणि कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी आई आहे याची मात्र जाणीव आम्हाला नसते. म्हणून तमाशा कलावंतनीवर असणारी पहिली इतिहासातली कादंबरी वैजंता ही पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. यातून त्यांनी त्यांची व्यथा मांडली. भांडवली व्यवस्था किती सरसपणे स्त्रियांच्या शोषणाचं काम करतात याचं विश्लेषण अण्णाभाऊ साठेंनी याच्यामध्ये मांडलेलं आहे. तमाशा व त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या आयुष्यातील प्रश्न याचा उहापोह आणि कथानकांद्वारे अनुभवातनं वेगवेगळ्या तमाशाच्या प्रश्नांवर अण्णाभाऊंनी याच्यामध्ये वाचा फोडलेली आहे. चंदन नावाची कादंबरी, इथं विधवा झालेली चंदन पतीच्या निधनानंतर एका वखवकलेल्या वासनेच्या नजरेत जे सगळेजण सगळे बघतात त्यांच्याशी कशा पद्धतीनं लढा देते हे सांगणं फार गरजेचं आहे. इथे मला महत्वाचं वाटतं, कारण एखाद्या स्त्रीला आपल्याला उपभोगता आलं नाही तर पुरुष वर्ग किंवा एक दुसरा कोणताही पुरुष असेल, कोणताही माणूस असेल, तो आपल्याकडे एखाद्या स्त्रीकडे वाईट नजर बघतो आणि ती जर आपल्याला नाही मिळाली तर मग काय, तर तिचं आयुष्य उद्ध्वस्तच करायचं. मग काय करायचं, तर ती वाईट चालीची आहे, ती अशी आहे, ती तशी आहे असं समाजामध्ये माउथ पब्लिसिटी किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तिची बदनामी करायची. हे आताच्या कालखंडामध्ये पण चालू आहे. तर त्या कालखंडामध्ये किती असेल, अण्णाभाऊ साठेंनी स्त्रियांना समजून घेत असताना पुरुष असताना किती वेगवेगळे कांगोरे, किती वेगवेगळे कोपरे समजून घेतलेले आहेत, किती वेगवेगळ्या हळव्या मनाचा आणि स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार केलेला आहे. फार दूरदृष्टीनं महत्वाचं आहे, कारण अण्णाभाऊ साठेंचे हे प्रश्न आजही आमच्या स्त्रियांच्या आयुष्याला लागू होतात. त्यांच्या कथेच्या नायिका आजही आम्हाला कुठेतरी प्रतिनिधित्व करतात आमचं आयुष्याचं, असं आम्हाला वाटायला लागणं म्हणजे अण्णाभाऊ साठे माणूस म्हणून आम्हाला किती समजून घेतात हेच अण्णाभाऊ साठे महिलांसाठी इतके महत्वाचे आहेत आणि महिलांसाठी त्यांनी केलेलं कार्य इतकं महत्वाचं आहे हे मात्र आमच्या महिलांना सुद्धा इथं माहिती आहे का नाही हे मात्र आम्हाला शंका वाटते. त्यासाठी अण्णाभाऊ साठे जातीच्या बंधनातून काढून साहित्यिक म्हणून, माणूस म्हणून आपण इथून पुढे वाचायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच स्त्रीला एखाद्या उपभोगता येत नाही म्हणून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला बदनाम करण्याची जी पुरुषी मानसिकता आहे त्याचं सगळं चित्रण या कथेमध्ये आहे. आणि स्वतःच्या इज्जतीसाठी मग ती खून करणारी चंदन ही एक प्रकारची शौर्यगाथा वाचते. मला वाटतं फुलनदेवींबद्दल सुद्धा जर आपण विचार असा केला तर फुलनदेवी प्रत्येकच फुलन ही फुलनदेवी होईपर्यंतची जी काळ असेल त्याच्यामध्ये समाज घटक असेल, व्यवस्था असेल, हे सगळेच त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला फुलनदेवी का व्हावं लागेल किंवा का होण्याच्या ती प्रोसेसवर असते किंवा ती होते का, ती एवढी डॅशिंग होते पण ती डॅशिंग होत असताना इतकी कठोर का होत जाते, याला कारणीभूत समाज व्यवस्था, इथल्या वासनांद नजरा, तिला आलेले वाईट अनुभव आणि प्रत्येकानं चांगल्या वाईट नजरा याच्यामध्ये तिला कायम ऐकीव माहितीवर किंवा जे काही असेल त्याच्यातनं स्त्रीची बदनामी आणि तिला तसंच एक पारखणं किंवा तसं बघणं यातून सत्यापर्यंत कोणीच जात नाही, मग ती अगदी खुणापर्यंत जाते. तर ही फार वेगळी कथा मला इथं वाटते. वर्तमान परिस्थितीमध्ये उंबरठ्याच्या बाहेर पडलेल्या प्रत्येक स्त्रीला अशा नजरांचा सामोरा रोज करायला लागतो आणि त्यामुळे ही चंदन नावाची कथा आणि चंदन नायिका ही आपल्याला खूप काहीतरी लढायला शिकवते. जातीयता नष्ट झाली पाहिजे याच्या संदर्भात ही आवडी नायिका कथा खूप सुंदर आहे. म्हणजे ही आवडी नायिका अतिशय स्वाभिमानी आहे, खंबीर आहे, कणखर आहे, धैर्यशील आहे आणि परिस्थितीशी 2 हात करणारी आहे. एक साहसी नायिका याच्यामध्ये आहे. चिखलातील कमळ ही कादंबरी मुरळ्यांच्या जीवनावर आहे. आंबेडकर पूर्व कालखंड आणि आंबेडकर कालखंड हा जर पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांनी वाघ्या मुरळ्यांवर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आपल्याला लक्षात येतं आणि यांचे अनेक प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं धर्मांतरापर्यंत आणून सोडवले आणि धर्मांतरामध्ये सुद्धा या महिलांना अनेकांना घेतलेलं आहे सोबत, त्यांच्यामध्ये विचारांचं प्रबोधन करून परिवर्तन केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात येईल. मात्र या कथेमध्ये खूप सुंदर माहिती आपल्याला मिळते, कारण चिखलातील कमळमध्ये असणारी मुरळी ही आपल्या समाज व्यवस्थेकडे, धर्म व्यवस्थेकडे स्त्रियांचं शोषण कशा पद्धतीनं केलं जातं. आजही वाघ्या मुरळ्या असतील यांच्याकडे देवाकडे आपण ज्यावेळेस त्या बाईला सोडलं जातं किंवा काय नजरेनं आपण पाहतो
मलाही ते देवाचं लग्न असेल किंवा देवाच्या पद्धतीच्या त्यांच्या प्रथा असतील, मात्र त्या स्त्रीचं माणूस म्हणून असणारं चारित्र्य असेल, तिचं मन असेल, भावना असेल, यावर सगळीकडे प्रश्नचिन्ह नाही का निर्माण होत? हा मला प्रश्न आहे. कारण दुसऱ्यांच्या बद्दल बोलणं फार सोपं आहे. मात्र त्याच ठिकाणी जर स्वतःच्या आपल्या घरातली कुटुंबातली आपण मुलगी, जिला आपण तळहाताच्या फोडासारखं जपलं, अशी जर इथं ठेवली, तर मात्र अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला माणूस म्हणून सोडताना किंवा शोधताना आपल्याला मदत होईल हे लक्षात येतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही घुसमट आता 2025च्या काळात सुद्धा अनुभवायला मिळते. कागदोपत्री जरी मुरळ्यांचं प्रमाण या कमी जास्त असं आपल्याला जरी दिसलं, तरी स्त्रियांच्या व्यथा मात्र आजही तशाच आहेत. फुलपाखरू या कथेमध्ये नोकरीचं आणि पैशाचं आमिष दाखवून शहरात आणून वेश्या व्यवसायात एखाद्या ठाकलेल्या मुलीची कथा आहे. ती रोहिणी नावाचं त्याच्यामधलं कॅरेक्टर आहे आणि ही रोहिणी तरुणीची कथा आहे, जी नोकरीसाठी येते आणि त्याच्यानंतर नोकरी तर राहिलीच बाजूला, पण वेश्या व्यवसायामध्ये ती कशी अडकली जाते हे याच्यामध्ये दिसतं. अशा अनेक घटना आजही वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात. अगदी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा सहज आपल्या जवळपास कुठे ना कुठे या घटना आपल्याला डोळ्यांच्या पलीकडे चालू असतात, कधी दिसतात, कधी नाही. पण अण्णाभाऊंनी त्या काळात अशा वेगवेगळ्या विषयांना प्रवाहात आणून अशा नायिकांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये किती महत्वाचा वाटा साहित्य क्षेत्रामध्ये आणि व्यवस्थेमध्ये दिला, ह्याचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. स्त्रियांच्या समस्येला खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेनं न्याय देत उत्तरं शोधली असं मला वाटतंय. कारण संघर्ष कादंबरीतील सुलभा ही व्यक्तिरेखा वडिलांच्या हेकेखोर स्वभावामुळे आयुष्याचं वाटोळं करून घेते आणि वडिलांचा इतका ताठपणा आहे की यामध्ये तिचं वाटोळं झालं, पण वडिलांच्या इज्जतीसाठी आपली कितीही आपण हाल केले तरीही सुद्धा धैर्यवान असणारी नायिका इथं आपल्याला सापडते आणि मुलांसाठी धडपडत शेवटी ती नवऱ्यापासून वेगळी होते. पण आपल्या मुलांचा सांभाळ करणारी सुलभा आजच्या काळात एकल महिलांचे प्रश्न असतील, विधवांचे प्रश्न असतील, घटस्फोटितांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडते आणि त्याचं प्रतिनिधित्व करते ही सुलभा. मला इथं विशेष वाटतं, आजही समाजामध्ये हळदी कुंकू असेल किंवा अशा वेगवेगळ्या समारंभांच्या कार्यक्रमामध्ये अशा एकल महिलांना सहभागी करून घेतलं जात नाही किंवा या वेगळ्या आहेत. पण मला वाटतं एक स्त्री पुरुषासारखं काळीज ठेवून आपल्या लेकरांना वाढवते. ती ज्यावेळेस नवऱ्याला सोडण्याचा निर्णय घेत असेल, त्यावेळेस ती कोणत्या ताकदीनं आणि कोणत्या मानसिकनं जात असेल, किती प्रश्न ती स्वतः फेस करत असेल, कोणाचा सपोर्ट असेल नसेल, याच्यामध्ये कोणतंच स्थैर्य नसताना ती या निर्णयापर्यंत जात असेल, म्हणजे ती किती त्या टोकाच्या सहनशक्ती संपल्यानंतर इथपर्यंत येते. हा सुद्धा माणूस म्हणून विचार करणं गरजेचं आहे. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील मंगला ही 1942च्या चले जाव आंदोलनातल्या चळवळीमध्ये भाग घेते. राजाराम पांडुरंग पाटील याची प्रेयसी आणि तिची या कथेमध्ये झालेली शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते. ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असणाऱ्या प्रियकराला साथ देत वेळप्रसंगी बंदूक सुद्धा ती हातात घेते. प्रेमामध्ये जोडीदाराचे एखादं ध्येय असेल तर ते ध्येय निश्चित झाल्यानंतर त्याला साथ कशी द्यायची आणि अतिशय प्रामाणिकपणे लढा कसा द्यायचा याचं अतिशय उदाहरण सुंदर या कथेमध्ये आहे. तारा या कादंबरीची नायिका ही आईचा सांभाळ करते आणि आईचा सांभाळ करत अनिलच्या सापळ्यामध्ये अडकते. अनिलच्या सापळ्यामध्ये अडकून वाईट कामामध्ये अनिलला साथ देते आणि तिची जगण्याची जी धडपड आहे ना, ती वाईट कामात साथ जरी देत असली तरी ती आपल्या आईला जगवण्यासाठी हे सगळं करत असते. आणि हे आईला जगवण्यासाठी करत असताना तारा नावाची कथा इतकी आत्ताच्या कालखंडात मार्मिक आणि अंतर्मुख करणारी आहे. कारण तिने जो अवलंबलेला मार्ग आहे आईला वाचवण्यासाठी किंवा आईचं पोषण करण्यासाठी, तो मात्र चुकीचा आहे. हे जरी करत असलं तरी चंद्रकुमार मुळे याच्यामुळे तारा अडचणीत येते आणि तारा कात्रीत सापडते आणि ताराचं हे सगळं काही प्रकरण बाहेर येतं. शेवटी चांगल्या मार्गाला तारा लागते आणि चांगल्या मार्गाला तारा लागल्यानंतर तारा काय करते की आता आपल्याला सुधारायचं ठरवलं, पण व्यवस्थेनं सुधारणाऱ्या स्त्रीला सुद्धा चुकलेल्या परत प्रवाहामध्ये घेताना किती असे जण आपल्यामध्ये आहेत की जे चुका झाल्या तरी तिला परत आपल्या प्रवाहामध्ये घेतात. आता सगळ्यात महत्वाचं या तारा कथेमध्ये थोडा ट्विस्ट आहे. चंद्रकुमार या पोलीस खात्यातल्या आपल्याच कॉलेजच्या मित्रासोबत ताराचं लग्न होतं आणि हा चंद्रकुमार तिच्याशी लग्न करतो. अनिलचा मृत्यू होतो नंतर आणि त्या अनिलच्या मृत्यूनंतर तिच्या पाठीशी उभा असणारा एक भाऊ गमावल्याची सुद्धा तिला भावना होते. ही स्त्री म्हणून असणारी तिची व्यथा असेल की त्याच्याबरोबर केलेलं चुकीचं काम असेल, आईला वाढवण्यासाठी, पोचण्यासाठी, कुटुंबासाठी तिनं चुकीचा मार्ग अवलंबला आणि त्याच्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यानं तिला साथ देत पुन्हा प्रवाहात आणून तिच्याशी लग्न करून तिचा संसार थाटला. मला वाटतं असे किती अनिल सारखे माणसं आहेत की जे चुकीच्या वाटेला गेल्यानंतर पुन्हा परत येतात. आणि त्याचबरोबर चंद्रकुमार सारखे असे किती पुरुष आहेत, किती माणसं आपल्या जवळ आहेत की ते खरंच आपल्याला याच्यामध्ये मदत करून स्त्रीला प्रवाहात आणतात. मला वाटतं असे चंद्रकुमार सारखे स्त्रीला आधार देऊन पुढे नेणारे जर अशी माणसं असतील तर त्यांना खरंच माझा मानाचा सलाम आहे. आणि यामध्ये साथ देणारे अनेक पोलीस यंत्रणा याच्यामध्ये जसं दाखवली तसं माणूस म्हणून आपण कोणत्याही पदावर असू दे, कोणत्याही ठिकाणी असू दे, पण अनेक स्त्रियांचा आधार होऊ शकतो. असा विचार जर आपण प्रत्येकानं केला
तर मात्र आपला एकमेकांचा बघण्याकरचा दृष्टिकोन हा मात्र फार वेगळा आहे. आता हा चंद्रकुमार समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्थेला झुगारून तिची साथ देतो. आज आमच्याकडे अशी मनगटामध्ये रग असणारे किती जण आहेत की ज्या व्यवस्थेला आणि सगळ्याला एक वेगळ्या पद्धतीनं तोंड देतात. निखारामधली फुला ही वडिलांच्या इज्जतीसाठी बदला घेणारी आहे आणि ती बदला घेत असताना दुसऱ्याचं होत्याचं नव्हतं करते. मात्र एखादी मुलगी वडिलांच्या इज्जतीसाठी किती टोकाचं पाऊल उचलून समोरच्याला अद्दल घडवू शकते. लेकीची वडिलांच्या प्रतीची असणारी एक प्रेम किंवा एक अटॅचमेंट ही आपल्याला याच्यामधून पाहायला मिळते. आता मयुरा ही कथा नायिका प्रधान आहे. मयुरा ही जमीनदार घराण्यातली आहे आणि चंदन बरोबर आता लग्न केलं हे मी तुम्हाला जे सांगितलं. याच्यामध्ये प्रेम ही भावना जी आहे ना ती फार उत्कंठावर्धक आहे, साधी सरळ आहे, व्यवहार नाही प्रेमामध्ये. आणि प्रेम करताना जात धर्म पैसा हे कधी पाहिलं नाही गेलं पाहिजे, हे प्रत्येक कथेचा एक वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये ना कुठं ना कुठं अण्णाभाऊ आपल्याला सांगताना दिसतात. रूपा या कादंबरीची नायिका आपल्या हाती लागावी म्हणून गजा खुंटिनीची मदत घेतो. आता गजा हा कुंटिनीची मदत घेतो आणि पोटासाठी दुसऱ्या स्त्रीला वाईट मार्गाला लावू पाहणारी कुंटीन, या दोघांची व्यथा आहे. म्हणजे एक स्त्री आहे ज्या स्त्रीला दुसरी स्त्री व्यवहार विकण्याचा करते, म्हणजे एका स्त्रीला दुसरी स्त्री सुद्धा वैरी असते. याच्यामध्ये मथी ही कुंटीन त्याची पैशाची कशी लूट करते, तिची वृत्ती, मग तिचं असणारं शील, हे सगळं मांडत असताना शीलासाठी रक्षण करणारी ही किती स्त्री वेगळी होत जाते. अण्णाभाऊ साठेंनी दोन्ही प्रकारच्या या स्त्रिया या कथेमध्ये मांडत असताना दोन्ही प्रकारच्या स्त्रियांचं तितकंच माणूस म्हणून अस्तित्व आणि स्त्री पण जपलेलं आहे. आता आयुष्य उद्ध्वस्त झालेली स्त्री, त्याचबरोबर तिला आयुष्य उद्ध्वस्त करणारा समाज घटक, पितृसत्ताक व्यवस्था आणि या पितृसत्ताक व्यवस्थेचं स्त्रीला साथ देणारे तितकेच सहज मांडलेले अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला दिसतात. स्त्री सुद्धा स्त्रीला फसवू शकते, शोषण करू शकते. मग समलैंगिक सुरक्षितता हा एक प्रश्न आहे, लिंगभेद आहे. याच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण माणूस आहोत हा मुद्दा फार वेळा अधोरेखित अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या संघर्षातल्या सगळ्या धागांमध्ये पकडून ठेवलेला आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याच्या प्रत्येक शब्दामध्ये माणूस पण जपलाय, त्यांना न्याय दिलेला आहे. ओघवती भाषाशैली हे अण्णाभाऊंच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. समाजातील ज्वलंत प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली आहे. असे काल्पनिक कथेतून व्यवस्थेला आणि साहित्याला बाहेर अण्णाभाऊ साठेंनी काढलेलं आहे. कारण प्रत्येक कथेमध्ये असणारी परिराणी असेल किंवा खूप छान सासरी नांदणारी एखादी स्त्री असेल की जिला कोणताच संघर्ष नाहीये, असं अण्णाभाऊ साठेंच्या कथेमध्ये पाहायला मिळत नाही. अण्णाभाऊ साठेंच्या कथेतली प्रत्येक नायिका ही संघर्षातनं लढताना दिसते. हे सगळं पाहिल्यानंतर प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला किंवा प्रत्येकाला माणूस म्हणून कुठल्या ना कुठल्या आपल्या जवळचं कॅरेक्टर या कथांमध्ये सापडतं. आणि मग आता आपण त्यासाठी काय केलं पाहिजे याची उत्तरं सुद्धा याच कथांच्या शेवटाला आपल्याला मिळतात. किंवा आपण अंतर्मुख होऊन आपण तरी आपली त्याची उत्तरं शोधायला लागतो. त्यामुळे अण्णाभाऊ साठे किती दूरदृष्टीचे होते हे सुद्धा इथं पाहायला मिळतं. अण्णाभाऊ साठेंच्या कथा आणि कादंबऱ्या या समाज व्यवस्थेनं, कुटुंब व्यवस्थेनं नाकारलेल्या स्त्रियांसाठी किती ताकदीच्या आत्ताच्या कालखंडात आहेत, हे उदाहरणासह आत्ताच्या सगळ्या माझ्या बोलण्यातनं सिद्ध झालं. आता मला असं वाटतं की स्त्री माणूस आहे, तिच्या मनाचा, तिच्या चारित्र्याचा किंवा तिच्या अस्तित्वाचा कोणी जर गैरफायदा घेत असेल आणि तो गैरफायदा न घेता जे काही आयुष्यात झालं ते ठीक आहे, हे वास्तव स्वीकारून कोणत्या समस्येतून ती गेलीये ते सगळं पाहून कोणत्याही समस्येला पळून न जाता धाडसानं सामोरं कसं जायचं हे मात्र अण्णाभाऊ साठेंच्या कथा आम्हाला शिकवतात. इथं कोणतीही स्त्री आत्महत्या करताना दिसत नाही, पळून जाताना दिसत नाही किंवा त्या समस्येला पळवाट करताना दिसत नाही. अण्णाभाऊ साठेंची प्रत्येक असणारी स्त्री ही लढताना दिसते. अगदी जीव जाईस तोपर्यंत भले ती खुनी ठरली तरीही ती चारित्र्य आणि स्वतःचा स्वाभिमान मात्र जपताना दिसते. मला वाटतं आज आपल्याकडे वेश्या व्यवसाय असेल, विधवा घटस्फोटित असतील, एकतर्फी प्रेमकथा असतील, ऍसिड हल्ले असतील, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह असतील, खरे मनाचं सौंदर्य असेल, अशा अनेक गंभीर समस्या असताना आमचं सौंदर्य शरीराचं इतकं अट्रॅक्शन पॉईंटचं झालेलं आहे की मनाचं सौंदर्य आमचं कुठंतरी विस्कटलेलं आहे किंवा दिसतच नाही. आणि या सगळ्याला उत्तर देत असताना अण्णाभाऊ साठेंनी ज्या पद्धतीनं कथांचा मार्ग निवडला, म्हणजे शाहिरी तर त्यांची खूप सुंदर आहेच, पण या कथातून किती चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या सगळ्या नायिका या आताच्या सगळ्या महिलांना किती प्रेरणादायी आहे हे मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फार कमी वेळात मी तुमच्याशी हा संवाद साधला आहे. मला वाटतं अण्णाभाऊंच्या आयुष्यानं हा भोवतीचा सांस्कृतिक जीवनाचा सर्वादरणीय पण दुष्ट ग्रंथ वाचला होता. म्हणजे अण्णाभाऊ साठेनं अख्खं आयुष्यच म्हणजे समाज हा वाचलाय. एकंदरीत आपण शाळेत जा म्हणतो, विद्यापीठात जा म्हणतो आणि तिथून आपण जी प्रगती करतो, ही प्रगती केल्यानंतर अण्णाभाऊ साठे आपल्याला जवळचे वाटतात, पण अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसाच्या शाळेत गेले म्हणून त्यांच्यावर टीका करताना दिसतात. मला हे कळतंय की 1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन सुद्धा ज्या अण्णाभाऊ साठेनं आम्हाला माणूस म्हणून इतकं समजून घेतलं, शाळेच्या चौकटीच्या बाहेरची शाळा अण्णाभाऊ साठे स्वतः शिकले आणि म्हणून त्यांना इतकं मोठं होता आलं. आणि
हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठे खूप सुंदर म्हटलेले आहेत. त्यांचं वाक्य तुम्हाला शेवटचं सांगते आणि आपली रजा घेते. अण्णाभाऊ साठे म्हणतात, "देश सुखी व्हावा, समृद्धी व्हावा आणि सभ्य व्हावा. देश सुखी, सभ्य आणि समृद्ध व्हावा, इथे समता नांदावी, महाराष्ट्र भूमीचं नंदन व्हावं, अशी मला रोज स्वप्न पडतात." अण्णाभाऊ साठेंना रोज पडणारं स्वप्न अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सांगितलंय. विषयाची सांगता करत असताना आणि थांबत असताना आपण येणाऱ्या कालखंडात अण्णाभाऊ साठेंचं हे स्वप्न जर आपण खरंच देश सुखी व्हावा यासाठी वेगवेगळ्या रंगामध्ये, वेगवेगळ्या झेंड्यामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये, भाषेमध्ये, प्रांतामध्ये न अडकता माणूस म्हणून एक येऊया, माणूस म्हणून एक होऊन आपण आपले प्रश्न समजून घेऊया. स्त्री-पुरुष हा भेद सुद्धा एका टप्प्यावर जाऊ देत, पण आपण मानवतावादी होऊयात. हीच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं आदरांजली आहे. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल बहुजन संघटक पेजचे सुद्धा मी आभार मानते आणि अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करते. धन्यवाद.